वाढीव घरपट्टी, पाणीपट्टी, स्वच्छता प्रश्न आणि शहरातल्या इतर महत्त्वाच्या प्रश्नांबाबत आज भाजपतर्फे मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले। आज हे निवेदन देण्यासाठी व मूलभूत प्रश्न मांडण्यासाठी शहरातील भाजपचे नगरसेवक, प्रमुख मंडळी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। 15 दिवसात यावर तोडगा काढू असे आश्वासन यावेळी मुख्य अधिकारी यांच्यामार्फत देण्यात आले। प्रथमतः आपण आज मुख्याधिकारी देवानंद ढेकळे यांची भेट घेतलेली आहे। काय विषय होता? विषय म्हटल्या गडिंग्लज शहरामध्ये जो आता अस्वच्छता, पाण्याच्या समस्या, घरपाळा संदर्भातल्या 3 विषयासंदर्भात आम्ही निवेदन दिले त्यांना। भाजपच्या शिष्टमंडळ शहरातल्या सगळ्या आणि काही नागरिकांचा तक्रारी होते। एक तर पहिला घरपाळा आपल्या इतर शहराच्या किंवा नगरपालिकेच्या तुलनेतनं आपले घरपाळा आता वाढूनच आहे। आता परत मध्यंतरी नगरपालिकेतनं तर आम्हाला ऐकायला मिळालं परत वाढ होणार अशा संदर्भात बातम्या येत होता। त्यात कुठल्याही परिस्थितीत घरपाळा वाढू नये संदर्भात निवेदन दिलं। आणि पाण्याचं जो समस्या गडिंग्लज शहरांना जास्त त्रासदायक आहे। एकतर पाणी फिल्टर्ड पाणी येत नाही, पाणी गढूळ पाणी येतोय आणि ते पाण्याचं टायमिंग नाही, आलं तरी 15 मिनिट, 20 मिनिट, 10 मिनिट एवढंच पाणी येतोय। आणि ज्याला पाणी असतोय त्या गरजेच्या माणसाला पाणी येत नाही आणि वेगवेगळ्या त्या वॉलच्या माध्यमातून किंवा पाईप फुटल्याच्या माध्यमातून लाखो पाणी गटरीला वाहून जाते, त्यांच्याकडं दुर्लक्ष आहे। स्वच्छतेविषयी काही ठिकाणी कचरा उठाव केली जात नाही। त्या CO साहेबांना आज फोटो सकट टायमिंग आणि तारीख वाईज त्यांच्याकडं फोटो आज दिलेला आहे, व्हिडिओ शूटिंग दाखवलं आहे। या सर्वच प्रश्नावरती आपण भारतीय जनता पार्टी गडिंग्लज शहर व काही भागातल्या नागरिकांच्या मार्फत ते आज निवेदन देऊन त्यांना कान उघडणे करण्याचा प्रयत्न केलं। त्याच्यानंतर त्याने म्हटलंय गेल्या 15 दिवसामध्ये आपण या सगळ्या समस्यांचा तोडगा निघाल असं त्यांनी आश्वासन आम्हाला दिलेलं आहे। गडिंग्लजमध्ये स्वच्छताचं जे राज्य होतं ते आता घाणीचं साम्राज्य होत चाललं आहे। जे गडिंग्लज सुंदर शहर म्हणून ओळखत आहे महाराष्ट्रामध्ये, ते आता जिथं जिथं बघेल तिथं कचऱ्याचं साम्राज्य होत चाललं आहे। त्याच्या विरोधात आम्ही आता फक्त इशारा दिलेला आहे, ह्याच्या पुढं मोठं आंदोलन छेडण्यात येईल।